साठी तुम्ही आयोगाची स्थापना का केलंय, काम सुरू झालेलं आहे, ते क्युरेटिव्ह पिटिशन करतात ते द्या. परंतु जे आहे झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे. परत त्यांचे सगळे सोयरीने अमकं तमकं. त्याच्यामुळे ओबीसी भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे. मग आम्हाला दुसरा पर्याय काय? पर्याय हाच आहे की वेगवेगळे आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत कैफियत मांडणं, कोर्टात जाऊन आमची कैफियत सादर करणं, लोकांची जागृती करत रॅलीज आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मांडणं. लोकशाहीने जे काही आम्हाला अधिकार दिले, आमच्यावरच्या या होत असणाऱ्या या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी ते सगळी आयुध आम्ही वापरतो, ते वापरणार. त्याप्रमाणे आम्ही गेलोय कोर्टामध्ये. बॅकडोर एंट्रीज, तुम्ही बॅकडोर एंट्रीचा उपोषणाचा इशारा दिलेला आहे, सरकार कुठेतरी नाही ते ठीक आहे. आता त्यांचं काय, आता ताबडतोब आमचे काही सचिव असतील, मध्यस्थ असतील, मंत्री असतील, ताबडतोब जातील. तर गाड्या बिड्या तयार होत असतील इमिजिएट जातील. त्याची काही काळजी करू नका तुम्ही. तिकडे ताबडतोब जाणार आणि काही GR काढायचे असतील ना ते पण फटाफट निघतील. पण सर, मंडल कमिशनलाच कुठेतरी आव्हान द्यायचा प्रयत्न केला जातो. मंडळ द्या ना, त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान. काय पण त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना. 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते. ते बघितलं सगळ्यांनी 3 कोटी किती आहे तिकडे त्या वाशीला सुद्धा. म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे, त्याने ते अवश्य करावं. त्यांची हिंमत असेल ना तर त्याने मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी. आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवत, त्याची हिंमत असेल तर. माझं चॅलेंज, आव्हान आहे त्यांना. महत्वाचं तुम्ही बॅकडोर एंट्रीचा आता विषय काढला. ते मला मुख्यमंत्री जे आहे ते मुख्यमंत्र्यांना विचारा. माझे प्रश्न मी छगन भुजबळ म्हणून बोलतो आहे. बाकीचे प्रश्न बाकीच्यांना विचार. कोण काय करतंय ते कोणाला विचार. सगळ्यामध्ये राष्ट्रवादीची असेल किंवा दादांची भूमिका असेल किंवा मग भाजपची असेल भूमिका कुठेतरी सावधगिरीची बाहेर म्हणजे त्यांना विचारा. तुमच्या राजीनाम्याची मागणी होतीये, राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही असं म्हणताय. नो कमेंट. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलता. नो कमेंट. आपण राजीनामा दिलेला आहे असं देखील आता वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत. नेमकी काय स्पष्टता आहे? नो कमेंट. एक महत्वाचं तुम्ही आता बॅकडोर बॅकडोर एंट्री आणि मराठे हे वेगवेगळे आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाची जी काही समिती होती, राणे समिती, त्याच्यामध्ये कुणबी मराठी एकच आहेत असं नमूद करण्यात आले. मला माहीत नाही, परंतु मराठा समाजाचे जे माहितगार जाणकार असे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचं हे म्हणणं आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या, आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण देऊ नका. आणि बरोबर आमचं पण म्हणणं तेच आहे. त्यामुळे 2 वेळा कायदा तयार करण्यात आले. काही त्रुटी निर्माण झाल्या ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु बॅकडोर एंट्रीने जे आहे सगळ्यांना खोटी नाटे जे आहे सर्टिफिकेट द्यायचं काम झालेलं आहे. आणि सगळे सोयरे या झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे सध्या, त्याला आमचा विरोध आहे. आम्ही काय म्हणतो, आमच्या आरक्षणाला, भटक्या विमुक्त आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तुम्हाला कोणाला किती 10%, 15%, 20%, 25% आरक्षण द्या, पण आमचं आरक्षणाला कशाला तुम्ही द्या? लहान समाज, 374 समाज आहे, ते एका मराठा जातीसाठी लढत आहेत. मी एका वर्गासाठी लढतो आहे जो मागास आहे, ज्याच्यामध्ये 450 जाती आहेत, त्या वर्ग त्याच्यासाठी लढतोय. बरं, आता तुम्हाला